प्रशांत विद्यार्थी, शिक्षक, पालक, समुपदेशक, मुख्याध्यापक, करिअर प्रेमी आणि सदिच्छाधारक यांचे स्वागत करतो. 21 सप्टेंबर 2020 रोजी सुरू झालेल्या अनफोल्ड करिअर वरील मार्गदर्शन सत्राचे आजचे 15वे पुष्प असून आजच्या या विशेष सत्रासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी श्री झगडे सर आपल्याला लाभले आहेत, ही खूपच आनंदाची बाब आहे. सरांनी प्लांट पॅथॉलॉजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. आदरणीय महेश झगडे सर हे 1993च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये आपण सहभाग घेतला असून नेतृत्व व व्यवस्थापन बदल या विषयावर देखील विशेष प्रशिक्षणे आपण पूर्ण केलेली आहेत. सरांचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. सन 2014 करिता जागतिक आरोग्य संघटनेकडून नो टोबॅको डे अवॉर्ड मिळाले आहे. सन 2011च्या जनगणनेकरिता राष्ट्रपतींकडून सिल्वर मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 37 वर्षांच्या समृद्ध अनुभवाच्या आधारे झगडे सरांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. पब्लिक व कॉर्पोरेट प्रशासन, महसूल, कृषी, ग्रामीण विकास, शहरीकरण, शिक्षण, आरोग्य, वित्त विभाग इत्यादी क्षेत्रात दैदिप्यमान प्रशासकीय कार्य आपण केले आहे. एक कर्तव्यदक्ष अधिकारी आणि एक उत्कृष्ट प्रशासक असा देखील आपला नावलौकिक आहे. श्री महेश झगडे सरांनी भूषवलेली विविध पदे: प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य, मेट्रोपॉलिटन कमिशनर आणि CEO PMRDA, ट्रान्सपोर्ट कमिशनर, आयुक्त अन्न व औषध प्रशासन आणि अन्न सुरक्षा, पालिका आयुक्त पुणे महानगरपालिका, संचालक महाराष्ट्र ऊर्जा विकास एजन्सी पुणे, जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी नाशिक, विशेष कार्यकारी अधिकारी CEO जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि सोलापूर. सरांना लेखनाची देखील आवड असून प्रशासकीय कामातील कार्यकुशलता आणि आव्हाने यावर दैनिक सकाळ या वृत्तपत्रामध्ये लिडिंग फ्रॉम द फ्रंट या मथळ्याखाली आपण स्तंभलेखन देखील केले आहे. त्यांच्या या लेखमालेस वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. याचबरोबर युवा पिढीला आगामी काळातील नाविन्यपूर्ण गोष्टींविषयी अवगत करणे, त्यांना प्रेरित करणे हे देखील सरांची विशेष आवड आहे. आज आपण चौथी औद्योगिक क्रांती आणि भविष्यातील ध्येय धोरणे याविषयी सरांकडून जाणून घेणार आहोत. ओव्हर टू ऑनरेबल महेश झगडे सर. थँक्यू नरेंद्रजी आणि सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांना माझा नमस्कार. आणि आपण आज आपणा सर्वांशी संवाद साधण्यासाठी जी एक संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी नरेंद्रजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो. हा विषय मला जो दिलेला आहे की चौथी औद्योगिक क्रांती आणि त्याचे भविष्यातली आव्हानं किंवा भविष्य कसं असणार आहे चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये, हा विषय आहे. हा विषय असा आहे की हा कुठे कधी जास्त चर्चेला जात नाही किंवा ह्या विषयाचं कुठल्या टेक्स्टबुकमध्ये कुठे त्याचा अभ्यासक्रम नाही आहे किंवा या विषयाकडे समाज माध्यमं किंवा आपले माध्यमं यामध्ये कडे जास्त चर्चा होत नाही. माझ्या दृष्टीने हा विषय खरा म्हणजे की प्रत्येक समाजाच्या प्रत्येक हिस्स्यामध्ये, प्रत्येक सेगमेंटमध्ये चर्चेला गेला पाहिजे, शासनामध्ये चर्चेला गेला पाहिजे, आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चेला गेला पाहिजे आणि मग हा विषय जो आहे त्याचे भविष्य ठरणार आहे अशी ह्या विषयाची व्याप्ती आहे. मी हा विषय हायस्कूलचे विद्यार्थी असल्यामुळे आणि ज्युनियर कॉलेज विद्यार्थी असल्यामुळे थोडासा सोपा करून सांगण्याचा प्रयत्न करेल. तसा हा विषय प्रचंड मोठा आहे. 5-6 सेशन्स जरी घेतले 2-2 तासाचे तरी तो न संपणारा असा इतका मोठा विषय आहे. मी फार काही तांत्रिक ह्याच्यामध्ये जाणार नाही आहे, फक्त त्याची एक ओळख करून देईल. दिस इज नंबर 1. दुसरी गोष्ट अशी आहे की मी विद्यार्थ्यांना खरं म्हणजे की थोडंसं सांगेन की मी कुणालाही नॉलेज किंवा ज्ञान देत नाही.
ज्ञान हे स्वतः घ्यायचं असतं, हे या मताचा मी आहे. मी फक्त या विषयाची ओळख करून देईल, याच्यामधली जास्त माहिती आहे ही त्यांनी गोळा करायची आहे आणि त्याच्यावरती चिंतन करायचं आहे आणि त्याच्यावरती त्यांचं भविष्य ठरवायचं आहे. हा विषय हा वैयक्तिक जीवनासाठीच उपयोगाचा आहे, फॅमिली, समाज, देश आणि जगाच्यासाठी सुद्धा हा विषय तितकाच महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळेस काय घडतं की आपण जे काही सर्वसामान्यपणे चाललेलं आहे त्याच्याच याच्यामध्ये भोवती फिरत राहतो आणि भविष्य काय होणार आहे याकडे दुर्लक्ष करतो आणि मग खूप मोठी आव्हानं आपल्यासमोर उभी राहतात आणि मग त्याला तोंड देणं तसं मुश्किल होतं. त्यापैकी हा एक विषय आहे. विषय चौथी औद्योगिक क्रांती. खरं म्हणजे की चौथी औद्योगिक क्रांती ह्या विषयाकडे जाण्यापूर्वी त्याची पूर्वपीठिका सांगितल्याशिवाय तो विषय तसा पूर्ण होणार नाही. चौथी औद्योगिक, पहिल्या 3 क्रांती झालेल्या आहेत. मी थोडंसं त्याच्या अगोदर जाईल. आपण माणूस म्हणून किती वर्ष इथे आहोत याच्यामध्ये फक्त 1-2 मिनिटांमध्ये मी सांगेल. आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की आपलं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इतिहास हे विषय तर आपल्याला असतातच, पण आपण त्या विषयाकडे एक असा परीक्षेसाठी असलेले विषय बघतो. आपण या जगामध्ये आलेलो आहोत, या पृथ्वीतलावरती आपण आलेलो आहोत. मी खरं तर थकलेलो आहे. आपण थकलेलो आहात का मला माहिती नाही, कारण खूप दूरचा प्रवास आहे आणि हा प्रवास आहे जवळजवळ 1350 कोटी वर्षापूर्वीचा. ज्यावेळेस बिग बँग होऊन जे हे विश्व तयार झालं तेव्हापासून आत्ताचा काळ हा 350 कोटीपेक्षा जास्त वर्षाचा आहे. खूप मोठा काळ आहे आणि तेव्हापासून जे मग तिथे सुरुवातीला काहीच नव्हतं, युनिटी होती आणि त्यामधून मग मॅटर तयार झालं, एनर्जी तयार झाली, स्पेस तयार झाली, टाईम तयार झाली आणि मग फिजिक्स तयार झालं, नंतर बायोलॉजी तयार झाली, केमिस्ट्री तयार झाली आणि आपला प्रवास पुढे सुरू झाला. 540 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी तयार झाली आणि 380 कोटी वर्षापूर्वी मग जीव तयार झाला या पृथ्वीवरती. 380 कोटी वर्षापासून ते आतापर्यंतचं जे चलनवलन आहे ते हे जीवाचंच चलनवलन आहे, त्याचाच माणूस हा एक हिस्सा आहे. खरं म्हणजे माणसाने इतर जीवापेक्षा असं वेगळं समजण्याचं कारण नाही आहे, कारण तो सुद्धा एक जीव आहे आणि जी पहिला बॅक्टेरिया असेल किंवा पहिला व्हायरस असेल किंवा पहिला कुठला असा छोटासा प्राणी ऑर्गॅनिझम असेल, तो आणि माणूस हा एक जीव, लाईफ या संज्ञेमध्ये आला तो 380 कोटी वर्षापूर्वी. आणि आता मग त्याचं रिलेव्हन्स चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये काय, मी आपल्याकडे त्यानंतर येणारच आहे. पण माणूस म्हणून खरं म्हणजे की गेल्या 2 लाख वर्षापासून, त्यापूर्वी तर खूप वेगवेगळे असं असे की 70 लाख वर्षापूर्वी मग एप्स किंवा ज्याला आपण प्रायमेट्स असं म्हणतो आणि 70 लाख वर्षापासून मग आपण चिंपॅन्झीची वेगळी हे झाली, फांदी तयार झाली उत्क्रांतीवादामध्ये, माणूस वेगळा झाला आणि गेले 2 लाख वर्ष मग आपण माणूस म्हणून जगतो आहोत. आपल्याला खरं म्हणजे की होमो सेपियन्स हा आत्ता जो मॉडर्न माणूस आहे, आधुनिक माणूस आहे, तो होमो सेपियन्स म्हणून समजला जातो. आपले इतके दुसरे बरेचसे बांधव होते की होमो निएंडरथल्स, होमो इरेक्टस असे बरेचसे होते, ते सगळे संपलेले आहे आणि होमो सेपियन्स म्हणजे आपण. आता सेपियन्सचा अर्थ म्हणजे काय की सेपियन्स म्हणजे शहाणा. इंग्लिशमध्ये सेपियन्सला शहाणा म्हणजे आपण स्वतःला शहाणा म्हणून घेतलेला आहे आणि आपल्या ह्या शहाण्याने मग गेले 70 वर्ष या पृथ्वीवरती एक वेगळं असं काही केलेलं आहे जे इतर प्राण्यांपेक्षा वेगळं आहे. आणि 70 वर्ष, 70,000 वर्ष, 70,000 वर्ष आपण माणूस म्हणून या पृथ्वीतलावरती काहीतरी इतर प्राण्यांपेक्षा वेगळं. इतर प्राण्यांचं काय आहे की जन्म घेणे, खाणे पिणे, जगणे, नवीन पिढी तयार करणे आणि मरणे. माणसाने गेल्या 70,000 वर्षामध्ये याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी शस्त्र तयार केली, गुहेमध्ये चित्र काढली. याची सुरुवात करत करत तो आतापर्यंत मग आपण खरं म्हणजे की परग्रहावरती चंद्रावरती जायला लागलेला आहे आणि परग्रहावरती आपण खरं म्हणजे यान पाठवायला सुरुवात केलेली आहे. इथपर्यंत हा प्रवास आहे. त्यामुळे माणसाचा हे जे प्रवास आहे तो अतिशय विस्मयकारक असा प्रवास आहे. मी त्याच्यात जुन्यामध्ये जाणार नाही. मी फक्त ज्या क्रांती घडल्या, त्या क्रांती काय, आपण चौथी औद्योगिक क्रांती काय म्हणतो की जे सरळ चाललेलं असतं त्याच्यामध्ये अचानक काहीतरी बदल होतो आणि तो बदल असा असतो की तो अतिशय वेगळं काहीतरी घडत असतं आणि ते वेगळं घडल्यामुळे मग सगळ्यांच्या जीवनामध्ये फरक पडतो, देशांच्या जीवनामध्ये फरक पडतो आणि जगाच्या चलनवलनामध्ये फरक पडतो. असा जो बदल आहे त्याला क्रांती असं आपण म्हणतो. एखाद्या देशामध्ये क्रांती होऊन मग वेगवेगळ्या प्रकारचे राजवट येतात, ती वेगळ्या प्रकारची क्रांती. पण ही जी क्रांती ही त्याच्यापेक्षा मोठी क्रांती असते आणि या ज्या क्रांतीच्या मध्ये मग जे घडलं तर त्यामध्ये मी फक्त 3 महत्त्वाच्या क्रांती सांगणार आहे. पहिली क्रांती अशी आहे की सर्वसाधारणपणे 12,000 वर्षापूर्वी सगळे लोक हे प्राण्याला मारून
किंवा मेलेले प्राणी किंवा मग कंदमुळं खाऊन जगायचे, इतरत्र असे भटकत राहायचे. त्यानंतर 12,000 वर्षापूर्वी एका महिलेला, एका स्त्रीला वाटलं की हे नेहमी नेहमी फिरणं, भटकणं हे बरोबर नाही आहे. तिने एके ठिकाणीच थांबली ती आणि तिथे तिने पिकं घ्यायला सुरुवात केली, काहीतरी रोपं लावली आणि तेव्हापासून शेती सुरू झाली. शेती, कृषी ही या पृथ्वीवरील पहिली क्रांती आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज जे काही आपल्या सगळ्यांना दिसतंय हे केवळ 12,000 वर्षापूर्वी माणसाने शेती करायला सुरुवात केली. शेती जर नसती तर कदाचित आपण असेच जंगलामध्ये भटकत राहिलो असतो, गुहेमध्ये राहिलो असतो. पण शेती केल्यामुळे माणूस एके ठिकाणी स्थिरावला, नंतर तो एके ठिकाणी राहण्याची त्याची सहकार्य केला आणि सहकार्यामुळे मग बऱ्याचशा गोष्टी घडत गेल्या. हे असंच चालत राहिलं, गावं वसली, शहरं वसली आणि हे जो सुमारे 500 वर्ष पूर्वीच्यापर्यंत मी येईल. 12,000ची पहिली क्रांती आहे. 500 वर्षापूर्वी शास्त्रीय क्रांती सुरू झाली आहे, सायंटिफिक रिव्होल्युशन सुरू झाली, की ज्याच्यामुळे मग तुम्हाला माहिती आहे की न्यूटन आणि हे सगळे लोक आले आणि त्यांनी की हे जग शास्त्रीय परिभाषेत चालतं आणि शास्त्रामुळे का हे पुढे चालतं. हे काही देवधर्म वगैरे हे खरं म्हणजे की ठीक आहे, विश्वासासाठी ठेवलं पाहिजे, पण हे खऱ्या ज्याच्यामध्ये आपण ताऊन सुलाखून काही एखादी जर गोष्ट पाहू शकत असेल, हे शास्त्रावरती चालतं, सायन्सवरती चालतं. आणि म्हणून गेल्या 500 वर्षापूर्वी दुसरी क्रांती या पृथ्वीवर घडली. पहिली तुम्हाला माहिती आहे, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ही शेती सुरू झाली, ही पहिली क्रांती. दुसरी ही क्रांती जी आहे ती तुमची शास्त्रीय म्हणजे सायन्सचा वापर करण्याची क्रांती सुरू झाली. तिसरी क्रांती म्हणजे मग औद्योगिक क्रांती. आता ह्या तिसऱ्या क्रांतीचे परत 4 भाग होतात. म्हणून आपण आता पहिल्या 2 क्रांती थोडं विसरून जाऊया आणि जे औद्योगिक क्रांती आपण ज्याला म्हणतो खऱ्या अर्थाने, त्या औद्योगिक क्रांतीकडे 1, 2, 3 आणि आज आपण जी चर्चा करणार आहोत ती चौथी औद्योगिक क्रांती याकडे वळूया. पहिली औद्योगिक क्रांती होण्यापूर्वी म्हणजे सर्वसाधारणपणे पहिली औद्योगिक क्रांती झाली ती 1760, 70, 76च्या दरम्यान सुरू झाली ह्याच्यामध्ये. आणि त्यापूर्वी काय होतं की या जगावरती कृषी म्हणजे शेती हाच मोठा व्यवसाय होता आणि माणसाचे स्नायू किंवा जनावरांचे स्नायू हीच ताकद वापरून या जगाचं चलन चाललं होतं. मग तुम्हाला तो पिरॅमिड बांधण्यासाठी मोठे मोठे दगड उचलण्याचे असतील किंवा कुठलंही काही काम करायचं असेल तर प्राण्यांचे स्नायू किंवा मग माणसाचे स्नायू हेच वापरले जायचे. पण पहिल्यांदा ज्यावेळेस जेम्स वॅटने स्टीमपासून, वाफेपासून इंजिन बनवलं आणि मग ते स्पिनिंग जेनी होती याच्यासाठी टेक्स्टाईलमध्ये, ती आणली सर्वसाधारणपणे 1776च्या दरम्यान, तेव्हा पहिली औद्योगिक क्रांती सुरू झाली. या पृथ्वी तलावरती सगळ्यात महत्त्वाचा जो बदल घडला, जो बदल जो होता शेती करण्याच्या नंतरचा, तो हा पहिला बदल होता. तो 1770-76च्या दरम्यान जो घडलेला तो पहिली औद्योगिक क्रांती. त्याच्यामुळे काय झालं की मग बरीचशी कामं फास्ट व्हायला लागली, फार स्पीडिली व्हायला लागली. कामं स्पीडिली व्हायला लागल्यामुळे मग त्याच्यामध्ये नवीन नवीन प्रॉडक्ट्स यायला सुरुवात झाली. यांत्रिकीकरण तिथे त्यावेळेस सुरू झालं. लोकांना त्याच्यामध्ये जाण्याच्यासाठी स्पीड त्याच्यामध्ये आलं. पूर्वीचं स्पीड जे होतं ते घोड्याचं स्पीड हे मॅक्सिमम स्पीड असायचं. त्यामुळे पहिल्या औद्योगिक क्रांतीने जगाला हे दाखवून दिलं की माणसाशिवाय आणि प्राण्याशिवाय हे यांत्रिकीकरणामुळे हे होऊ शकतं. आणि ही पहिली औद्योगिक क्रांती आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे आपण त्याचं बेसिक जे झालेलं आहे ते इथे झालेलं आहे. पहिली औद्योगिक क्रांतीच्या वेळेस खरं म्हणजे युरोपमध्ये जास्त घडलं. भारताच्या त्यावेळेस भारत हा पारतंत्र्यामध्ये बऱ्यापैकी चालला जात होता. बरेचसे छोटे छोटे तिथे त्यावेळेस राज्य होती आणि भारत असा एक संघ राहिलेला नव्हता. मला इथे आपल्याला थोडंसं थांबून हे सांगावं लागेल की पहिली औद्योगिक क्रांती येण्यापूर्वी, परत लक्षात घ्या, पहिली औद्योगिक क्रांती येण्यापूर्वी म्हणजे 1750, 60, 70च्या दशकापूर्वी जगामध्ये जे आर्थिक महासत्ता होत्या त्यामध्ये भारत 1 नंबरला असायचा, चीन 2 नंबरला असायचा. म्हणजे हजारो वर्ष ज्यावेळेस या शेतीच्या वरती सगळी अर्थव्यवस्था चालू असायची या जगाची, पृथ्वीची, त्यावेळेस भारत हा आर्थिक महासत्ता होता. आता अलीकडे आपण ज्यावेळेस वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनलवरती बघतो किंवा तुम्ही बोलत असाल एकमेकांमध्ये बोलता की देशाला आर्थिक महासत्ता व्हायचं आहे, खरं म्हणजे हे वाक्य बरोबर नाही. देशाला पुन्हा एकदा, भारताला पुन्हा एकदा आर्थिक महासत्ता व्हायचं आहे. कारण आपण पूर्वी होतो ते कधी होतो की ज्यावेळेस अर्थव्यवस्था ही शेतीवरती अवलंबून होती. पण ज्यावेळेस शेतीवरची अर्थव्यवस्था होती आणि जी कारखानदारीकडे वळली 1776च्या दरम्यान पहिल्या औद्योगिक क्रांतीमुळे, तिथून कुठेतरी भारताचा तिथे
पंप तयार लागले आणि त्या पंपाच्यामुळे मग पंप पाणी काढल्यामुळे मग कोळसा वाढायला लागला, कोळसा आल्यामुळे मग बाकीच्या गोष्टी वाढल्या. पहिल्या औद्योगिक क्रांतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोजगार पण वाढला, कारण जसं जरी यांत्रिकीकरण सुरू झालं तरी रोजगार प्रचंड प्रमाणात वाढला. खरी औद्योगिक क्रांती, दुसरी जी औद्योगिक क्रांती सुरू झाली ती खरं म्हणजे दुसऱ्या औद्योगिक क्रांतीपासून जग पूर्णपणे बदलायला लागलं आणि दुसरी औद्योगिक क्रांती ही 1840 ते 1860च्या दरम्यान आली. काय झालं त्यावेळेस? त्यावेळेस विजेचा वापर हा मॅस प्रोडक्शनसाठी आणि इंटरनल कंबशन इंजिन, की जे आपण आता सध्या कार्समध्ये बघतो की इंटरनल कंबशन इंजिन असतं, जे वाफेज इंजिन नाही ते एक्सटर्नल आहे, पण इंटरनल कंबशन असतं. ह्या दोन गोष्टीने आणि मॅस प्रोडक्शन सुरू झालं आणि मग जगाचा चेहरा मोहरा बदलून गेला, की जगभर फॅक्टरी झाल्या, कारखाने आले, रेल्वे झाल्या, कार्स सुरू करण्याचं तिथून हे सुरू झालं आणि मग प्रचंड प्रमाणात रोजगार वाढला. आणि आज आपण जे काही बघतो आहोत ते बऱ्याचशा त्याच्या गोष्टी, त्याचे फाउंडेशन्स, त्याचा पाया ह्या 1840 आणि 1860च्या दरम्यानची दुसरी औद्योगिक क्रांती आली त्याच्यामुळे झालेला आहे. याच वेळेस काय झालं की याच वेळेस जगाची अर्थव्यवस्था पण बदलली. पूर्वीची अर्थव्यवस्था होती शेतीवरती होती, पण नंतर पहिली आणि दुसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये लेबर म्हणजे जो रोजगार आहे ते रोजगार एक विकण्याचं साधन झालं आणि तिथून मग कुठेतरी भांडवलशाहीचा उगम झाला. तुम्हाला जर कोणी विचारलं की शेतीवर आधारित असलेल्या 1750 पूर्वीच्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही होती का, तुम्हाला तो शब्दही सापडणार नाही. खरं म्हणजे की हे ज्यावेळेस पहिली आणि दुसरी औद्योगिक क्रांती सुरू झाली त्यावेळेस भांडवलशाहीचा पण उगम झाला. तिसरी औद्योगिक क्रांती, आणि ही औद्योगिक क्रांती झाल्यामुळे मग मोठ्या प्रमाणात रोजगार झाला. जगाची लोकसंख्या जी 1800 मध्ये 100 कोटी होती ती आज तुम्हाला माहिती आहे की 760 कोटीपर्यंत गेलेली आहे, म्हणजे 7 पटीने वाढलेली आहे 200 वर्षामध्ये. म्हणजे जगाची लोकसंख्या 100 कोटी व्हायला 70,000 वर्षे लागली. पण ह्या 2-3 औद्योगिक क्रांतीमुळे आणि जे काही जगाचं चलनवलन घडलं, जगामध्ये सुबत्ता आली, त्याच्यामुळे फक्त 200 वर्षामध्ये, 200-250 वर्षामध्ये जगाची लोकसंख्या ही 7 पटीपेक्षा जास्त वाढलेली आहे. त्याचा हा दुसरा फायदा तोटा आपण त्याकडे नंतर येऊया. तिसरी औद्योगिक क्रांती 1960च्या दरम्यान सुरू झाली. तिसरी औद्योगिक क्रांती म्हणजे इंटरनेट आणि त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी, कॉम्प्युटर असतील, हे सॉफ्टवेअर असतील, प्रोग्रॅमिंग असेल आणि ऑटोमेशन असेल, हे 1960 नंतर सुरू झालं. आणि मग जग हे इलेक्ट्रॉनिक्स आणि मग बाकीच्या सेवा क्षेत्र याच्याकडे ते वळलं गेलं. आणि याच्याबद्दल मी तुम्हाला जास्त सांगायची काही गरज नाही, कारण तुम्ही त्याचे सगळे बेनिफिशियरीज आहात, आपण सगळे त्याचे बेनिफिशियरीज आहोत. आणि आज मी तुमच्याशी जे बोलतो आहोत ते केवळ या तिसऱ्या औद्योगिक क्रांतीमुळे जे काही इंटरनेट आला, असे सॉफ्टवेअर्स आले, यूट्यूब, बाकीचे काही सगळे असेल त्याचे हे परिणाम आहेत. आणि त्याच्यामुळे मग जगामध्ये त्यावेळेस हे वाटलं होतं की सगळं ऑटोमेशन होत चाललेलं आहे, मग रोजगार जातील, पण नाही. त्याच्यामध्ये IT क्षेत्रातील रोजगार प्रचंड मोठे झाले आणि याच्यामुळे मग शेती क्षेत्रावरती अवलंबून असलेला जो लोकसंख्या होती, जे कामगार होते, ते इकडे कुठेतरी कारखानदारीमध्ये आणि सेवा क्षेत्रामध्ये ॲब्सॉर्ब झाले, केवळ या तिसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये मिळालेल्या बेनिफिट्समुळे. त्यामुळे पहिली, दुसरे, तिसऱ्या औद्योगिक क्रांतीमुळे जग सुखी झालं, जगामध्ये सुबत्ता आली, जगामध्ये लोकांच्या हाताला काम मिळालं आणि बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य कमी व्हायला त्याचा फायदा झाला. हे पहिल्या 3 औद्योगिक क्रांतीचा खरं म्हणजे की मानवाला मिळालेली एक देण आहे. याचबरोबर जे झालं की मग औषधांचे शोध लागले संशोधनामध्ये, कारण जो पैसा येत होता या सगळ्यामधून तो संशोधनावरती वापरायला गेला. नवीन पिकांच्या जाती आल्या, अन्नधान्य वाढलं आणि मग कुठेतरी भूकबळी होणारे लोक होते ते कमी झाले. त्याचबरोबर जगातली जी सुबत्ता आहे, ज्यावेळेस देशामध्ये कन्फ्लिक्ट्स असतात आणि ही कन्फ्लिक्ट्सचे बऱ्यापैकी इंटरनल कन्फ्लिक्ट्समुळे येत असतात, ते कन्फ्लिक्ट्स कमी झाले आणि जग हे एक सध्या एक सुवर्णयुगाकडे तिसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये गेलं. आता हे तिसरं सुवर्णयुग मी कशासाठी म्हणतोय तो वेगळा विषय, पण तुम्हाला सांगायला हरकत नाही आहे की सध्याच्या जगामध्ये कोविड थोडंसं विसरून जा, याच्यावर कोविडच्या पूर्वीची परिस्थिती घ्या की आता जगामध्ये सगळ्यात कमीत कमी कन्फ्लिक्ट असलेला टाईम आहे, कमीत कमी युद्ध यावेळेस होत आहेत. आपण फक्त टेररिझम वगैरे होतो, पण त्यांनी फार कमी लोक मेले. पूर्वी 10% 15% लोक हे युद्धामध्ये मारले जायचे त्यावेळेस, किंवा महामारी आल्यामुळे मारले जायचे, किंवा भूकबळी त्याच्यामुळे दुष्काळ पडल्यामुळे मेले जायचे. तशी आता परिस्थिती नाही. आणि त्याचं एक बॅरोमीटर म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे 1947 पूर्वी भारताचं सरासरी आयुष्यमान
हे 32 ते 34 वर्ष होतं, ते आता 68-69 वर्षापर्यंत आलेलं आहे. त्यामुळे ह्या पहिल्या 3 औद्योगिक क्रांतीमुळे माणसाचं आयुष्यमान सुद्धा वाढलं आणि तो बऱ्यापैकी सुखी होत गेलेला आहे. हा एक गेल्या 70,000 वर्षाचा आणि विशेषतः गेल्या 200-250 वर्षाचा माणसाच्या सायन्स अडॉप्ट करण्याचा आणि औद्योगिकरण अडॉप्ट करण्याचा हा एक फायदा आहे. अर्थात त्याचे तोटे मग क्लायमेट चेंज आहे, पोल्युशन वाढलेलं आहे, बऱ्याचशा गोष्टी तिकडे जाण्याचं काही कारण नाही. पण जे चांगलं आहे ते आपल्याला या 3 औद्योगिकरणात मिळालेलं आहे. भारताचा जर विचार करायचा झाला, भारत हा पहिल्या दुसऱ्या औद्योगिक क्रांतीच्या वेळेस हा पारतंत्र्य असल्यामुळे त्याचे बेनिफिट्स भारताला फार कमी मिळाले. त्याचे बेनिफिट्स युरोप, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया अशा प्रगत नंतर झालेल्या राष्ट्रांना मिळाले आणि भारत त्यापासून वंचित राहिला. तिसरी औद्योगिक क्रांती म्हणजे सॉफ्टवेअर, इंटरनेट आणि या सगळ्या गोष्टी आहेत. तेथे थोडाफार भारताचा फायदा झाला, पण ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. आता हे सगळं होत असताना मग चौथी औद्योगिक क्रांती, जो आजचा आपला विषय आहे, आपण तिकडे येऊया. चौथी औद्योगिक क्रांती काय? चौथी औद्योगिक क्रांती आहे आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती असेल, मी पण रिपीट करण्याचं जरी असलं तरी काहींच्या माहितीसाठी मी सांगतो की व्हॉट इज फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. चौथी औद्योगिक क्रांती हे सुरुवात कुठे झाली? हॅनोवर नावाचं एक दरवर्षी औद्योगिक प्रदर्शन भरतं युरोपमध्ये. तिथे पहिल्याने चौथी औद्योगिक क्रांती हा शब्द वापरण्यात आला आणि एक क्लाउस स्क्वॅब नावाचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा चेअरमन आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे. त्याने 2015मध्ये एक आर्टिकल लिहिलं आणि त्याच्यामध्ये चौथी औद्योगिक क्रांती किंवा इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन 4.0 याचा त्याच्यामध्ये उल्लेख केला. आणि अर्थात 2016ला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, जगाचे सर्व राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान तिथे जाऊन जगामध्ये काय करायचं आहे, पुढची अर्थव्यवस्था कशी असली पाहिजे, जगामध्ये काही जर ते कन्फ्लिक्ट्स असतील, ते आर्थिक कन्फ्लिक्ट्स असतील ते कसे सोडायचे, याच्यासाठी दरवर्षी ते डॅवोस येथे जाऊन तिथे भेटतात आणि मग चर्चा करतात. ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. त्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 2016मध्ये चौथ्या औद्योगिक क्रांतीवरती पूर्ण स्केल चर्चा झाली. आणि हे तुमच्या लाईफमध्ये तुमचं ज्यावेळेस जीवन सुरू होतं आहे, आमची पिढी तर खरं म्हणजे की आमची पिढी ही तिसऱ्या औद्योगिक क्रांतीची पिढी आहे, पण तुमची सुरुवात जी होणार आहे ती चौथ्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात आणि तुमच्या करिअरची सुरुवात ही एकाच वेळेस होणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही या बाबतीत अतिशय सतर्क राहिलं पाहिजे. हे वैयक्तिकरणासाठी आणि देशासाठी. भारताने खरं म्हणजे की पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आपण कुठेतरी मागे पडलो, पण चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये तुमच्यासारख्या पिढीने त्याच्यामध्ये पुढे आलं पाहिजे. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये दुर्दैवाने समाजामध्ये, आपल्या शिक्षकांमध्ये किंवा आपल्या राजकीय नेत्यामध्ये, अधिकाऱ्यांमध्ये आणि माध्यमांमध्ये कुठेही जास्त चर्चा होत नाही आहे किंवा काय केलं पाहिजे याचं होत नाही. मला हे फार दुर्दैवाची गोष्ट वाटते. त्यामुळे तुमच्यासारख्या पिढीने, तुमच्यासारख्या विद्यार्थ्याने तरी कमीत कमी हा एक मॅस मुवमेंट कशी होईल आणि त्याचा अवेअरनेस कसा क्रिएट होईल आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा हा देशाला आणि तुम्हाला कसा होईल याकडे बघितलं पाहिजे. चौथी औद्योगिक क्रांती काय? खरं म्हणजे की ते असं समजलं जाते की 2011-12च्या दरम्यान चौथी औद्योगिक क्रांती सुरू झाली. माझ्या दृष्टीने चौथी औद्योगिक क्रांती ही 2007-08च्या दरम्यान सुरू झालेली आहे. कारण जर तुम्ही त्याच्यात वाचलं की 2007-08ला काय काय घडलं याच्यामध्ये, तर जे काही घडलं, मी तुमच्या आयफोनपासून ते बिग डेटापासून ते तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या 1-2 वर्षामध्ये रोल आउट झाल्या. तुमच्या यूट्यूब आत्ता जे आपण बघता त्या यूट्यूब खरं म्हणजे की त्यावेळेसच मोठ्या प्रमाणात रोल आउट झालं, फेसबुक रोल आउट झालं, या सगळ्या गोष्टी. आणि याच्या पाठीमागे जे काही सॉफ्टवेअर चालतात, मोठी सॉफ्टवेअर चालतात, त्याचंही रोल आउट हे 2007-08च्या दरम्यान झालं. पण माझ्या दृष्टीने जरी लोक 2011च्या नंतर ते म्हणतात, पण मी स्वतःसाठी असं समजतो की चौथी औद्योगिक क्रांती ही 2007-08ला सुरू झालेली आहे. चौथी औद्योगिक क्रांतीचे एक थोडक्यात आपण बघू की ही चौथी औद्योगिक क्रांती काय आहे. चौथी औद्योगिक क्रांती म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम तुमची बुद्धिमत्ता. दुसरं कॉग्निटिव्ह ॲनालिटिक्स, 3D प्रिंटिंग, रोबोटिक्स, जिनॉमिक्स आणि मग त्याच्याबरोबर असलेल्या सगळ्या ह्या टेक्नॉलॉजीज. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय की आत्तापर्यंत कॉम्प्युटरमध्ये आपण जे काही सॉफ्टवेअर टाकत होतो त्या सॉफ्टवेअरप्रमाणे त्याच्यामध्ये पुढे त्याचे आउटकम यायचे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये म्हणजे माणूस जसा विचार करतो, माणसाला वैचारिक जी पातळी आहे
तो जसा मल्टीलेअर विचार करू शकतो तसा मशीन विचार करायला सुरुवात करण्याची आता तसं टेक्नॉलॉजी तयार झालेली आहे. पूर्वी माणूस प्रोग्राम किंवा सॉफ्टवेअर लिहायचा, आता मशीनच सॉफ्टवेअर लिहायला लागणार आहे. म्हणजे जसं की स्वतःहून ते विचार करायला लागणार आहे आणि हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे. असं तुम्हाला सांगायला हरकत नाही आहे की एक 2007-08च्या दरम्यानच LSTM हे तुम्ही गुगल जाऊन जर बघितलं तर ते LSTM नावाचं एक छोटंसं LSTM इज वॉट की लॉंग शॉर्ट टर्म मेमरी तसं हे आहे. ते त्याच्यामध्ये रिकरंट न्यूरल नेटवर्क असं त्याचं आर्किटेक्चर असतं आणि त्याच्यामुळे मग हे डीप लर्निंग जे आत्तापर्यंत जे शक्य नव्हतं कॉम्प्युटरला हे सगळ्यामध्ये, आता हे कॉम्प्युटरला शक्य झालेलं आहे. तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस चंद्रावरती माणूस गेला त्यावेळेस त्या अपोलो यानामध्ये जे कॉम्प्युटर लागलेला होता त्याच्यापेक्षाही पॉवरफुल कॉम्प्युटर हा तुमच्या हातामध्ये आहे की आता स्मार्टफोन म्हणून. आणि त्या स्मार्टफोनमध्ये मग हे LSTM सारखी टेक्नॉलॉजी वापरली जाते. हे आताच्या खरं म्हणजे तशी जुनी झालेली आहे, त्याच्या पुढच्या फार टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. पण ह्या LSTM सारख्या टेक्नॉलॉजी डीपली एम्बेडेड आणि जे तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फाउंडेशन सारख्या गोष्टी काही आहेत, ही एकच नाही अशा खूप गोष्टी आहेत ते त्याच्यामध्ये केलेले असतात. आणि हे ते प्रेडिक्शन बेस्ड असे आहेत की त्याच्यामध्ये नुसतंच तुम्ही काही फीड केलेलं असं नाही, ते स्वतःहून त्याच्यामध्ये ते प्रेडिक्शन बेस्ड असे हे न्यूरल नेटवर्क्स आहेत ते स्वतः टेक ऑन करून तिथून पुढे मग मशीन लर्निंग आणि प्रोग्राम रायटिंग हे ते करत असतात. हा टेक्निकल विषय मी याच्यामध्ये जाणार नाही आहे कारण मी मुद्दामच ते टाळतोय, कारण हा विषय टेक्निकलचा नाही. तुमच्यापैकी जे ॲक्च्युली त्याच्यामध्ये जातील टेक्नॉलॉजी ते बघतील. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे पहिल्याने या पृथ्वीतलावरती माणसाव्यतिरिक्त कोणीतरी विचार करणार आहे. माणूस वैचारिक का झाला तर माणसाने वैचारिक होण्याचं कारण असं आहे की तो त्याचा ब्रेन साईज वाढत गेला, त्याचे इतर अवयवाचा साईज कमी होत गेला आणि ब्रेनमध्ये जे सर्वसाधारणपणे आपल्या शरीराच्या जे वजन आहे त्याच्या 2 ते 3%, 4%पर्यंत ब्रेनचं वजन असतं. पण 20 ते 25% एनर्जी ही ब्रेनला वापरली जाते. त्यामुळे ब्रेन हा एनर्जी ॲब्सॉर्ब करणार हे आहे. पण त्याच्यामुळे मग इतर प्राण्यापेक्षा माणूस अतिशय बुद्धिमान झाला. पण याच बुद्धिमान माणसाने आता कदाचित आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तो आणखी पुढे जाणार आहे. त्यामुळे हे पुढची 21वी शतक जे असणार आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणार आहे. आणि याच्यामध्ये त्याचा वापर मग बॉट्स असतील, बॉट्स तुम्ही जाऊन बघा की काय आहे ते परत सिम्पल गोष्टी आहेत. पण बॉट्सचं सेल्फ लर्निंग किंवा तुम्ही समजा एखाद्या कोणाशी जर बोलत असाल कॉल सेंटरवरती तर पलीकडून कदाचित तुम्हाला एखादं यंत्र तुमच्याशी बोलत असेल, कॉम्प्युटर तुमच्याशी बोलत असेल, इतकं परफेक्टली ते बोलत असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीने जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते त्याची वापर सुरू झालेला आहे आणि हा सुरू झालेला आहे, तो थांबलेला नाही आणि तो थांबणार नाही आणि तो प्रचंड वेगाने पुढे जाणार आहे. तसंच रोबोटिक्स आहे. रोबोटिक्स मी तुम्हाला सांगायची काही गरज नाही. माणसाच्या ऐवजी हे रोबोट्स काम करणार आहे, रोबोट्स काम करणार आहेत. आणि मग जगामध्ये मोठ्या प्रमाणात आतापर्यंत फक्त रिपिटेटिव्ह कामं हे रोबोट्स करायचे. आता इव्हन जे क्रिएटिव्ह कामं आहेत, पेंटिंग, म्युझिक प्लेईंग किंवा कंपोजिंग, हे सगळी कामं हे रोबोटिक्सकडून होऊ शकतील. तुम्हाला याच्यामध्ये एक मला सांगायचं आहे की कुठलं क्षेत्र असं आहे की जिथे या चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉग्निटिव्ह ॲनालिटिक्स किंवा रोबोटिक्स किंवा जिनॉमिक्स उपयोग होणार नाही असं नाही आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याचा वापर केला जाणार आहे आणि तो ॲग्रेसिव्हली केला जाणार आहे. तो कशासाठी केला जाणार आहे? फॉर कमर्शियल पर्पजेस. एखाद्या कामासाठी जर 10 माणसं लागत असतील आणि तेच काम तुमचं मशीन करणार असेल आणि ते 24 तास करणार असेल ते 10 माणसं मग तिथे का लावले जातील आणि त्या 10 माणसावरती होणारा खर्च कमी होईल. त्यामुळे हे कॉमर्स आहे, अर्थशास्त्र आहे. त्या अर्थशास्त्राप्रमाणे मग ज्यांच्याकडे पैसा आहे ते त्याचा वापर हे त्यांचा नफा वाढवण्यासाठी करणार आहे. त्यामुळे ते पुढेच जाणार आहे कमर्शियल रिझन्स म्हणून. मी याच्याकडे जास्त डीपमध्ये जाणार नाही. मला तुमचं अटेन्शन एका गोष्टीकडे मात्र जरूर हे करायचं आहे की जिनॉमिक्स. आतापर्यंत हा विषय असा होता की आपण फक्त डिजिटल, आपण फक्त सॉफ्टवेअर्स, आपण फक्त कॉम्प्युटर, आपण फक्त इंजिन आणि अशा गोष्टी काही पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या औद्योगिक क्रांतीपर्यंत आलो होतो. अर्थात तिथे औषध वगैरे झाली, पण जिनॉमिक्स म्हणजे तुमच्या शरीरामधले जे RNA, DNA आहे त्याचं मॅन्युप्युलेशन्स करण्याची जी टेक्नॉलॉजी होती ती आता इतकी प्रचंड वाढलेली आहे की ही खरं म्हणजे कधी कधी भीतीदायक आहे, इथपर्यंत ते गेलेलं आहे. ही टेक्नॉलॉजी काय आहे की ह्या टेक्नॉलॉजी तुम्ही जर गुगल केलं तर CRISPR-Cas9 नावाचे जे काय आहे की तुम्ही
टेलरने तुमचा शर्ट कट करून तो शिवावा, तशा पद्धतीने तुमचे जीन्स हे टेलर मेड करण्यासाठी ती टेक्नॉलॉजी इतकी सिंपल झालेली आहे आणि ती आता तसे त्याच्यामध्ये वाढ होत राहील. त्याचे परिणाम काय होणार आहेत की तुम्हाला मग त्याच्यामध्ये सगळे तुमचे डिझीजेस वगैरे तर कमी होतील. काही दिवसांनी मग करोनासारखा डिझीजसुद्धा त्याच्यामध्ये काउंटर करता येईल. हे सगळं होईल. त्याच्याबरोबर तुम्हाला समजा कोणाला आपल्या बेबीजसाठी ब्लू आईज पाहिजे असतील, सोनेरी केस पाहिजे असतील, हे डिझायनर बेबीज पण त्याच्यामध्ये येऊ शकतील. हे असे हे टेक्नॉलॉजी आहेत आणि ह्या टेक्नॉलॉजी वाढत जातील. ह्या जिनॉमिक्समुळे काय होईल की माणसाचे आजार चालले जातील आणि माणसाचं आयुष्यमान जे आहे ते वाढलं जाईल. आतापर्यंत माणसाचं आयुष्यमान हे आपण बघितलं की सर्वसाधारण सरासरी आयुष्यमान हे 34 वर्षापासून त्याचा 68-69 वर्षापर्यंत आलेलं आहे आणि दरवर्षी ते सर्वपणे 1 वर्षाने ते वाढत चाललं असं दिसतंय. हे कुठपर्यंत वाढणार आहे खरं म्हणजे की त्याच्यावरती कोणाला काय सांगता येत नाही. पण काही अंदाजाप्रमाणे 2040-45 नंतर कदाचित डेथ विल बी ऑप्शनल, म्हणजे माणसाचं आयुष्यमान कायमस्वरूपी राहील की काय असं प्रेडिक्शन या सध्याच्या टेक्नॉलॉजीमुळे हे दिसू शकतं. कारण टेक्नॉलॉजी तितक्या स्पीडने वाढत आहे. हे स्पीड खरं म्हणजे की इतकं भयानक आहे की ज्या गोष्टीला आपल्याला 70,000 वर्षे लागली करायला, किंवा ज्या गोष्टीला 500 वर्षे लागली, किंवा ज्या गोष्टीला आपल्याला 40 वर्षे लागली, ती गोष्ट आता काही दिवसामध्ये आणि काही तासामध्ये रिसर्चमधून ते आता यायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला मूर्स लॉ म्हणून तुम्ही परत गुगल करून पहा. मूर्स लॉ असतो की 1971 मध्ये जो त्यांचा इंटेलचा जो त्यांचं प्रॉडक्ट आलं आणि त्या प्रॉडक्टची आत्तापर्यंतची जी एफिशियन्सी जर बघितली तर त्या एफिशियन्सीचा तुम्ही विचारही करू शकत नाही की किती त्या एफिशियन्सीमुळे याच्यामध्ये काय किती ते पुढे गेलेले आहेत. ही एफिशियन्सी इतकी स्केरी आहे की 1971 नंतर मध्ये त्यांची 4004 नावाचा त्यांची चिप आली होती, छोटी चिप, म्हणजे ज्याच्यावरती ट्रान्झिस्टर असतात. त्याची आजचा जर परफॉर्मन्स बघितला, म्हणजे गेल्या 30 वर्षामधला त्याचा 30-40 वर्षामधला परफॉर्मन्स बघितला, तो 3,500 याने तो वाढलेला आहे. 3,500 टाइम्सने तो वाढलेला आहे. आपण सध्या माणूस किती वजन उचलतो? एक माणूस जास्तच वजन 263 किलो वजन तो उचलू शकतो. याचा अर्थ की 50 वर्षापूर्वी तो माणूस 40 वर्षापूर्वी तो माणूस कमी उचलत. तसं नाही आहे, फार काय फरक पडलेला नाही. पण ह्या चिपमध्ये गेली, ज्या चिपचा परफॉर्मन्स 1 होता 1971 मध्ये, तो 3,500 पटीने वाढलेला आहे. प्रचंड भयानक असा वाढलेला आहे. आणि त्याचा स्पीड जे आहे, समजा स्पीड 1 असेल ते आता 60,000 पटीने वाढलेलं आहे. किंवा त्याचा एनर्जी जी लागत होती ती 90,000 पटीने ते कमी एनर्जी लागलेली आहे. म्हणजे की हे जे स्पीड आहे दररोज नवीन डेव्हलपमेंट होण्याचं, ते स्पीड अनबिलिव्हेबल आहे. त्यामुळे हे काही आता ठीक आहे 40 वर्षाने काय घडेल आणि 50 वर्षाने काय घडेल हे ते दिवस गेलेले आहेत. जर 1971 मध्ये आपण ठरवलं, म्हटलं की हे कार असेल, गाडी असेल, ती गाडीचं आणि या चिपचं जर आपण कम्पॅरिझन केला तर त्यावेळेस समजा जी गाडी चालत होती त्याच्यामध्ये चिप एवढा जर प्रोग्रेस झाला असता, ही जी चिप आहे तुमची मायक्रो प्रोसेसर आहे, त्याचा जर तेवढा जर झाला असता, आपण तुलना करायची जर म्हटले तर ती आज 4,80,000 किलोमीटर ताशी ती गेली शकते. इतकं त्या चिपचं हे वाढलेलं आहे, स्पीड वाढलेलं आहे. म्हणजे त्याच पद्धतीने कारचं जर झालं असतं तर तेवढं झालं असतं. आणि ती 1 लिटरमध्ये 8, म्हणजे एनर्जी एफिशियन्सी किती वाढलेली आहे मायक्रो प्रोसेसरची, 8 लाख किलोमीटर 1 लिटरमध्ये ती गेली असती. म्हणजे हे जे कॉम्प्युटरायझेशन, अल्गोरिदम, कॉग्निटिव्ह ॲनालिसिस, अल्गोरिदम, हे सगळ्या गोष्टीचं स्पीड किती आहे हे मी तुम्हाला सांगतो. आणि त्यामुळे की जग हे आता एका हायवेवरती आलेलं आहे आणि त्या हायवेचं स्पीड अनइमॅजिनेबल आहे. आपण त्याचा तर्कसुद्धा करू शकत नाही की हे स्पीड किती आहे. अर्थात ही काही चौथी औद्योगिक क्रांती नाही. माझ्या दृष्टीने ही सुद्धा चौथी औद्योगिक क्रांती नाही आहे. माझ्या दृष्टीने पहिल्या 3 क्रांतीपेक्षा ही चौथी औद्योगिक क्रांती ही कदाचित शेवटचीच, मानवाच्या इतिहासातील शेवटची क्रांती आहे. 380 कोटी वर्षापूर्वी या पृथ्वीवरती फक्त निर्जीव वस्तू होत्या, खडक, दगड, पाणी, माती वगैरे सगळं होतं. पण 380 वर्षापूर्वी जीव तयार झाला आणि तो सगळ्यात मोठा आणि आतापर्यंतचा सगळ्यात महत्त्वाचा बदल पृथ्वीवरती तो होता. तसाच तितकाच महत्त्वाचा बदल आता चौथ्या औद्योगिक क्रांती होतो आणि तो म्हणजे की बायोलॉजिकल अँड फिजिकल यांचं कॉम्बिनेशन होणार. दगड हा जिवंत नाही आहे, प्राणी हा जिवंत आहे, पण ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करण्याची टेक्नॉलॉजी, फ्युजन ऑफ बायोलॉजिकल अँड फिजिकल, हे आता याच्यामध्ये सुरू झालेलं आहे. आणि हा विचार हा भीतीदायक असा विचार आहे. आणि याच्यामुळे मग माणूस, आपण होमोसेपियन्स आहोत,
ते कदाचित आपली हे पुढचे 100 वर्ष 200 वर्ष किती वर्ष आपण जगणार माहीत नाही. तसंही आपले जे 5-6 बंधू होते, वेगवेगळे माणसाच्या जाती होत्या, निअँडरथल असेल, डेनोसोवन असेल किंवा तुमचे होमो इरेक्टस असेल, ते त्याच्यापेक्षा सगळ्यात कमी जात माणसाची कुठली असेल तर आपली आहे, होमोसेपियन्स ही कमी राहणार आहे. आणि या टेक्नॉलॉजीमुळे तर मग कदाचित आपण त्याच्यामध्ये यांत्रिकी मानव आपणच स्वतःसाठी असं होणार का? कारण इथून पुढे जे काही आपल्या माइंड कॅप्चरिंग गोष्टी आहेत नर्व्सवरती, ह्या कुठून तरी अशा त्याच्या येतील. आता त्याची सुरुवात झालेली आहे. तुम्ही ते बघा की न्यूरल डस्टिंग, अमुक गोष्टी आहेत, अमुक गोष्टी आहेत, ह्या सगळ्या आलेल्या आहेत. त्यामुळे माणसावरती सुद्धा सबज्युकेशन होईल. हे फार एक्सपेन्सिव्ह आहे. आणि ह्या एक्सपेन्सिव्ह गोष्टी मग 2 क्लास तयार होतील का? की सगळ्या श्रीमंत माणसाकडे जे पैसे आहेत आज तुम्हाला माहिती असेलच कदाचित, फक्त 1% लोकांच्याकडे पूर्ण जग चालवण्यासारखे इतका मोठा पैसा आहे. मग तेच लोक अशी टेक्नॉलॉजी वापरून बाकीच्या लोकांच्यावरती ते प्रभुत्व गाजवतील का? हे चौथ्या औद्योगिक क्रांतीमधलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून फ्युजन ऑफ बायोलॉजिकल अँड फिजिकल हे यामध्ये होणार आहे. या सगळ्या गोष्टींचे परिणाम काय होणार आहेत? या सगळ्या गोष्टींचे परिणाम पहिल्या 3 औद्योगिक क्रांतीमध्ये जसा रोजगार वाढला, तसा ह्या चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये रोजगार वाढेल का? प्रत्येक वेळेस काय म्हणायचं आहे की नाही आता यंत्र आल्यामुळे आता रोजगार कमी होईल, पण तसं झालं नाही. यंत्र आल्याने रोजगार वाढला. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये मात्र की नेट रोजगार कमी होण्यासाठी तिथे आता तसं प्रेडिक्शन आलेलं आहे, तशी भविष्यवाणी आहे. आणि हे कशामुळे? तर तुमचं ऑगमेंटेड रियालिटी, तुमचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉग्निटिव्ह अनालिटिक्स वापरून जे काही टेक्नॉलॉजी तयार होतात, त्याच्यामुळे ऑटोमेशन प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. माणसाचे इंटरव्हेन्शनशिवाय सगळ्या ह्या टेक्नॉलॉजी सुरू होणार आहेत. आणि त्यामुळे मग ते पुढे रोजगार निश्चित कमी होईल. मी ज्याचा अगोदर उल्लेख केला, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम त्यांच्या 2018च्या रिपोर्टप्रमाणे जगातील सध्याचे जे नोकऱ्या आहेत त्यापैकी 65% नोकऱ्या या कदाचित संपुष्टात येतील की काय, अशी परिस्थिती होऊ शकते, असं त्यांचं प्रेडिक्शन आहे. असं होऊ नये असं मला वाटतं. पण काही जरी झालं तरी नोकऱ्या वाढणार नाही आहेत, त्या कमी होतील. आणि मग जगापुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आपली जी 760 कोटीची लोकसंख्या आहे जगाची, जी 900 कोटी आणि 1000 कोटीकडे मार्गक्रमण करते आहे, त्या नवीन येणाऱ्या लोकांना किंवा आता जे रोजगार कमी त्यांच्यासाठी काय आपण देणार आहोत, त्यांच्या हाताला काय काम देणार आहोत? वर्ल्ड वॉर II, दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर मध्यम वर्ग, मिडल क्लास हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला. जग हे खरं म्हणजे मिडल क्लासचं होतं. पण चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे मग हे असं जर चालू राहिलं आणि रोजगाराकडे लक्ष दिलं नाही, तर मग कदाचित सगळ्यात मोठा दुसरा क्लास तयार होईल, आणि क्लास ऑफ जॉबलेस पीपल. म्हणजे सगळे कामं जर मशीनच करणार असतील किंवा कामासाठी कोणाची माणसाची गरजच पडणार नसेल, तर मग ह्या लोकांनी काय करायचं? त्यामुळे की नवीन अर्थव्यवस्थेचं जगापुढे आणि जगातली जे सरकारं आहेत त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण आहे की ठीक आहे, हे सगळे सुखं मिळालेली आहेत, पण मग आपण आपलं आयुष्य पण वाढलेलं आहे, पण लोकांना अर्थार्जन कसं करायचं आहे, रोजगार कसा द्यायचा, हे एक नवीनच एक आव्हान चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे समोर येऊ शकेल. मी शेवटच्या माझ्या सेगमेंटकडे जाण्यासाठी एक गोष्ट सांगतो की यामध्ये हे सगळं चाललेलं आहे. आपण सध्याचं वातावरण बघतो की सध्या जगाचं चलनवलन हे शासनाने करायचं असतं आणि त्या देशाच्या शासन म्हणजे गव्हर्नमेंटने करायचं असतं. तसं जागतिककरण झाल्यामुळे आता खरं तशा बाउंड्रीज कमी झालेल्या आहेत की ॲमेझॉन नावाची कंपनी तिकडे सिएटलमध्ये बसून अमेरिकेच्या पूर्ण जगावरचं खरेदी विक्री सांभाळते, किंवा तुमचे ओला उबरसारख्या कंपन्या कुठेतरी एके ठिकाणी बसून जगामध्ये सगळीकडे त्यांच्या टॅक्सीज कंट्रोल करतात, किंवा एअरबीएनबी सारखी कंपनी जगामध्ये सगळीकडे हॉटेल्स चालवते एके ठिकाणी बसून. हे म्हणजे जग आता एकत्र आलेलं आहे, जगाच्या बाउंड्रीज तशा राहिलेल्या नाही आहेत. आणि जगाचा कंट्रोल हा मग थोडा कुठेतरी हा राजकीय पटलावरून तो हा मोठ्या मोठ्या कंपन्या तिकडे तो चालला गेलेला आहे. त्यामुळे जगावरचं जे आपण लोकशाही म्हणतो, चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये ह्या लोकशाही सुदृढ जर राहिली नाही तर मग कदाचित ऑटोमेशनच्या नावाखाली ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी मग हे जे काही ठराविक मोठे ज्यांच्या हातात पूर्ण जगाचं अर्थचक्र आहे त्यांनी जर केलं तर मग लोकांना राहण्यासाठी, लोकांना खाण्यासाठी, लोकांना जगण्यासाठी जे काही गरज आहे ते कुठून येणार आहे. आणि याच्यासाठी मग चौथ्या औद्योगिक क्रांतीमधलं सगळ्यात मोठं आव्हान हे 2 गोष्टीचं आहे. एक तर
हे सगळं समजणारे, हे जे आव्हान आहे, हे जे काही भीतीदायक प्रकार आहे किंवा हे जे काही चांगलं होणार आहे किंवा वाईट होणार आहे, हे समजणारे नेतृत्व जगामध्ये वरती आलं पाहिजे. की केवळ लोकशाहीमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून चालणार नाही आहे, ते असं थिंक करणारं नेतृत्व आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की जे काही चाललेलं आहे ते केवळ काही लोकांच्या प्रॉफिटसाठी न करता सगळ्याच लोकांना फायदा या चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे व्हावा. आणि त्यामुळे मग त्याच्यामध्ये तशा पद्धतीचे लेजिस्लेशन्स, इंटरनॅशनल लेजिस्लेशन्स, जसं आता WTO सारखं आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे, तसे काही लेजिस्लेशन्स हे सगळ्यांनी पाळण्यासारखे करावेत आणि ते इम्प्लिमेंट करण्याची ताकद असणारं नेतृत्व जगामध्ये आवश्यक आहे. ते अशक्य आहे का? ते अजिबात अशक्य नाही. खरं म्हणजे की याच्यामध्ये आपल्याकडे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की बिटकॉईन, तो विषय थोडासा बाजूला ठेवा कारण ते ट्रेड नेम आहे. पण बिटकॉईन ज्याच्यावरती चालतं ते ब्लॉकचेन नावाची टेक्नॉलॉजी आहे, तुमचं प्रोग्राम आहे, ज्याच्यामुळे की तुम्हाला बँकेची गरज असणार नाही. आपण 1 to 1 ट्रान्झॅक्शन करू शकू आणि फ्रॉड कोणाचं काही हे असं होणार नाही. गव्हर्नमेंटचा जास्त काही कंट्रोल राहणार नाही आहे. पण अशा गोष्टीला किंवा शासनामध्ये काम करायचं असेल तर पुन्हा तिथे काही फेऱ्या मारायची गरज असणार नाही. अशा या ब्लॉकचेनसारख्या टेक्नॉलॉजी जर आणणारं नेतृत्व खरं म्हणजे आपल्याकडे आलं, ते नेतृत्व तयार करण्याची जबाबदारी कोणाची आहे तर ती तुमच्या पिढीची आहे. तुमच्यामधूनच ते पुढे येणार आहे. पण हे केव्हा होणार आहे? हे जेव्हा होणार आहे की हे चौथ्या औद्योगिक क्रांतीने आपल्यासमोर काय वाढवून ठेवलेलं आहे आणि याच्यामुळे पुढे काय होणार आहे आणि त्याची व्याप्ती लक्षात घेण्याची, त्याच्यावरती विचार करण्याची आणि त्याच्यावरती खरं म्हणजे की तशा पद्धतीचे टेक्नॉलॉजी काउंटर करण्याची आपल्याकडे तशी अपेक्षा ठेवली पाहिजे. हे अशक्य आहे का? हे अशक्य नाही आहे. चौथी औद्योगिक क्रांती चांगलीच आहे. त्याच्यामुळे माणसाचा अतिशय चांगलंच होणार आहे. फक्त कुठेतरी आपण गफलत केली तर मग आपण चुकीच्या मार्गाने. त्यामुळे चौथी औद्योगिक क्रांतीचा वापर चांगला होईल, माणूस आणखी जास्त सुखी होण्यासाठी होऊ शकेल. या दृष्टीने जर करायचं असेल तर मला वाटतं की मग तुम्ही लोकांनी तिथे सतर्क राहिलं पाहिजे. तुम्ही लोकांनी तुमच्या हातामध्ये चार्ज घेतला पाहिजे. हे कसं करायचं आहे? आपली ही जी अभ्यासाची व्यवस्था आहे, आता तुम्ही आमच्या वेळेस तर आम्ही फक्त मगअप करायचो की गीतेचे अध्याय वाचणे, अमुक करणे, तमुक करणे, पाठांतर करणे, परीक्षा देणे आणि मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जाऊन मग कुठेतरी नोकरी करणे असं होता. खरं म्हणजे की याच्यावरती उपाय फक्त एकच आहे आणि तो म्हणजे डिस्रप्टिव्ह इनोव्हेशन करण्याचं थिंकिंग, तुमचं क्रिएटिव्ह थिंकिंग. जे काही केवळ कोणी सांगते म्हणून नाही आहे. अलीकडे काय झालं की तरुणांमध्ये काहीतरी व्हॉट्सॲपवरती वाचवलं, कुठे काहीतरी सोशल मीडियावर त्याच्यावरच हे खरं म्हणजे आपल्याकडे थिंकिंग हे कमी झालेले आहे. क्रिएटिव्ह थिंकिंग, इनोव्हेटिव्ह थिंकिंग हे जर झालं तर मग आपण USA असेल, चायना असेल, सध्या चौथ्या औद्योगिक क्रांतीचा सगळ्यात जास्त फायदा पॅटर्न्सच्या स्वरूपात चीन आणि युरोपला, अमेरिकेला होतो आहे. भारत मग पुन्हा एकदा मागे राहणार आहे का? याचा विचार करण्यासाठी खरं म्हणजे की मी आज तुम्हाला याच्या चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये प्रत्येक विषयावरती काय काय ते मी सांगितलेलं नाही. पण मला तुमच्याशी संवाद साधण्याची एकच इच्छा होती की तुम्ही हे समजावून घेतलं पाहिजे की भारताला या जगामध्ये खरंच रिलेव्हंट राहायचं असेल आणि आपल्याला पुन्हा एकदा आर्थिक महासत्ता व्हायची असेल आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येला आपल्याला जगवायचं असेल आणि आपला दरडोई जो उत्पन्न ते वाढायचं असेल तर मग हे समजून घेतलं पाहिजे की चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे काय होणार आहे आणि आपण त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सहभागी झालं पाहिजे आणि आपल्या देशाचा आणि आपल्या स्वतःचा आणि कुटुंबाचा फायदा कसा करून घेतला पाहिजे. याच्यावरती टेक्निकल सेशन्स कधी जर गरज पडली तर प्रत्येक विषयावरती आपण सेपरेटली बोलू. पण मला वाटतं की सध्या आपण इथेच थांबूया. धन्यवाद. एकंदरीतच आपला जो मानवाच्या उत्क्रांतीपासून तर अगदी चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीपर्यंतचा सर्व भाग तुम्ही अगदी खूप छान एक्सप्लेन केला. आणि विशेष म्हणजे आपले जे विद्यार्थी आहेत तर ते खरं तर ह्या चौथ्या औद्योगिक क्रांतीची जी आता पुढे जी वाटचाल होणार आहे तर त्या वाटचालीचे ते विटनेस असणार आहेत, साक्षीदार असणार आहेत. त्यासाठी आपण खूप छान मार्गदर्शन केलं. आपल्याकडे काही प्रश्न आलेले आहेत तर प्रातिनिधिक स्वरूपात आपण काही प्रश्न घेणार आहोत. एक प्रश्न असा आहे की सर, डू यू थिंक फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन इज अ थ्रेट टू जॉब्स? याचं सिंपल उत्तर असं आहे की होय, हे थ्रेट टू जॉब आहेच आहे, कोणी मानो अगर न मानो.
म्हणजे पहिल्या औद्योगिक क्रांतीमध्ये, दुसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आणि तिसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये असं सांगायचं की आता जॉब जाणार आहेत, नोकऱ्या जाणार आहेत, कारण मशीन काम करणार आहेत. म्हणजे जसं की तुम्हाला माहिती आहे की ते गुराख्याची गोष्ट की तो गुराखी जनावरं चारायला जाताना लांडगा नसताना सांगायचं की लांडगा आला, लांडगा आला, लांडगा आला, आणि मग तिथले गावकरी जाऊन तिथे बघायचे आणि लांडगा नसायचा. म्हणजे पहिल्या तिन्ही वेळेस सांगायचं की रोजगार जाणार, रोजगार जाणार, पण गेला नाही. पण आता चौथी वेळ अशी आलेली आहे चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये की लांडगा आलेला आहे आणि यावेळेस जॉब्स कमी होणार आहेत हे निश्चित आहे. पण जॉब कमी होणार आहेत म्हणून चौथी औद्योगिक क्रांती वाईट आहे का? अजिबात नाही आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे मानवाला आणखी एक नव्या स्टेजला ते घेऊन जाणार आहे. पण एकही चुकीचं पाऊल जर पडलं तर मग कदाचित मी सांगितल्याप्रमाणे मानवाला तो थ्रेट असेल. तर चुकीचं पाऊल कुठलं आहे की ही जी CRISPR-Cas9 टेक्नॉलॉजी मी आपल्याला सांगितली आणि सध्या ज्याच्याबद्दल कदाचित शंकाही उच्चारल्या जातात की कोरोना कदाचित त्याचाच एक पार्ट आहे का. म्हणजे पूर्वी कसं होतं की एका देशाने दुसऱ्या देशावरती जर हल्ला करायचा झाला तर न्यूक्लिअर बॉम्ब्स, विमानं, अमुक तमुक सगळ्या गोष्टी लागत होत्या आणि देश त्याच्यामध्ये असावा लागायचा. आता एखाद्या माणसाच्या हातामध्ये जर ही टेक्नॉलॉजी आली आणि त्यांनी अशा पद्धतीचं काही व्हायरस तयार केला आणि तो पसरवला, एक माणूस खरं म्हणजे की मानव जातीला पूर्णपणे धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे याच्यावरती कंट्रोल आणण्यासाठी तसं नेतृत्व पाहिजे, याच्यावरती कंट्रोल आणण्यासाठी तसं जागतिक मन तयार झालं पाहिजे, जागतिक त्याच्या वैधानिक गोष्टी तयार झाल्या पाहिजेत. आणि मग त्याचबरोबर रोजगार जाणार नाहीत याच्यासाठीचं केलं पाहिजे. आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण देईल की रोजगार जाणार नाही त्याच्यासाठीचं एक सिंपल उदाहरण सांगतो आणि हे खरं नवीन पिढीने वाचलं पाहिजे. आपल्याकडे देशामध्ये 8-9 लाख औषधांची दुकानं आहेत याच्यामध्ये, आणि त्या औषधाच्या दुकानामध्ये तिथे एक फार्मसिस्ट असतो आणि दुकानदार असतो आणि त्याच्यावरती अवलंबून त्यांचे 5-6 लोक त्यांच्या कुटुंबामधले लोक असतात. म्हणजे ह्या 9 लाखामध्ये जवळजवळ 40 लाख लोकसंख्या ह्या औषधांच्या दुकानावरती असते आणि ते दरवर्षी 1,40,000 कोटीची औषधं विकतात. जवळजवळ 23-24 हजार कोटीचा नफा ते मिळवतात आणि मग प्रत्येकी 3-4 लाखाचा नफा वर्षाला मिळतो आणि ते जगतात. आता केवळ टेक्नॉलॉजी आलेली आहे म्हणून ऑनलाईन औषधं विकण्याचं एक नवीन सुरू झालेलं आहे. तर ऑनलाईन औषधं खरं म्हणजे का विकू नये त्याला वेगळं सायंटिफिक कारण आहे की त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की ऑनलाईन का विकू नये. पण तो मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी 40 लाख लोकसंख्येचा रोजगार काढून टाकून आता फक्त काही 4-5 लोकच हे ऑनलाईन हे जर वापरणार असतील तर मग हे करायचं का? म्हणजे आपल्याला लोकांना जगवायचं आहे का? म्हणजे चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये सुद्धा असं ते अतिशय चांगलं आहे, पण चांगलं असून मग त्याच्यामुळे त्याचे दुष्परिणाम काय होणार आहेत ते बघणारं खरं म्हणजे नेतृत्व, ते बघणारी पिढी आणि त्या नेतृत्वाला खरं म्हणजे की निक्षून सांगणारी पिढी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मला वाटतं की चौथ्या औद्योगिक क्रांतीचे थ्रेट जे आहे नोकऱ्या जाण्याचं ते कुठे ना तरी ते भूत कायमस्वरूपी असं घोंगावत राहणार आहे. धन्यवाद सर. म्हणजे जरी रोजगाराबाबत जरी आपल्याला ही धोका निर्माण झालेला दिसत असला तर पर्यायी नक्कीच काहीतरी व्यवस्था जी आहे टप्प्याटप्प्याने त्या मार्गे सुरुवात होईल असं आपण म्हणायला हरकत नाही. दुसरा एक प्रश्न आपल्याकडे आलाय तो असा आहे की सर, व्हॉट इज द स्कोप ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग इन इंडिया इन द टर्म्स ऑफ रोबोटिक्स? नाही, आता तुम्हाला सांगायला हरकत नाही की खरं म्हणजे की आता इंडिया असं आपण इंडिया, अमेरिका, चायना हे असं सेग्रेगेट करण्यात काहीच अर्थ नाही. आता जे अमेरिकेमध्ये सॉफ्टवेअर जातात किंवा बाकीच्या ठिकाणी सॉफ्टवेअर जातात ते आपल्याकडून जातात बऱ्यापैकी आणि त्यांचे सॉफ्टवेअर आपण वापरतो. त्यामुळे याच्याकडे एक व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे आणि जे तिथे उपयोगी पडतात ते इंडियात उपयोगीच पडणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी. त्यामुळे हा देश तो देश असा आता फरक राहिलेला नाही आणि टेक्नॉलॉजी इज अ बिग लेव्हलर. टेक्नॉलॉजी हा देश श्रीमंत, तो देश गरीब, हा विकलांग, तो असा हे करत नाही, तो सगळ्यांना समान वागवतो. त्यामुळे भारतामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल आणि बाकीच्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्याचा वापर चीन किंवा अमेरिकेपेक्षा जास्त करावा नवीन पिढीने, जास्त पॅटर्न्स घ्यावेत आणि जास्त जागतिक पैसा भारतामध्ये आणावा. तो रिलेव्हंट आहेच. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर यस. धन्यवाद सर. आणखी एकच प्रश्न आपण आता एक घेतोय. असा विचारलेला प्रश्न आहे की इज अवर गव्हर्नमेंट वर्किंग फॉर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन 4.0? तुम्हाला जसं आपण म्हणतो की तुम्हाला प्रामाणिक उत्तर पाहिजे, पूर्वतयारी जी आहे केली जाते, तर असं काही आपल्याला जाणवतंय का? तुम्हाला प्रामाणिक उत्तर पाहिजे असेल शॉर्ट तर नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे की आपण कदाचित ते एखादा पेपर काढला असेल आणि अमुक असेल आणि कुठेतरी 5 स्टार हॉटेलमध्ये त्याचे चर्चासत्र घेतले असत नाही. खरं म्हणजे की जसं आहे की
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे एक लार्ज स्केल मुवमेंट तयार झाली किंवा मग काही गोष्टी हे केल्या, त्या लार्ज स्केल मुवमेंटच्या माध्यमातून आपण तयार अमेरिकेमध्ये काय झालं आहे, चायनामध्ये त्यांनी त्याचे ऑलरेडी त्याचे फ्रूट्स त्यांच्याकडे यायला लागलेले आहेत. आणि आपण आता म्हणतो की गव्हर्नमेंट काय करणार आहे. गव्हर्नमेंटने काही करायचं नसतं, त्यांनी किकस्टार्ट करायचं असतं की या सगळ्या गोष्टीमध्ये, की गव्हर्नमेंटचा असा प्रत्येक ह्याला सपोर्ट पाहिजे की नुसतंच काही त्याच्यामध्ये हे चालत नाही की GR काढला, गव्हर्नमेंट ऑर्डर काढली आणि आणि मग ते असं होत नाही. तशी मुवमेंट स्कूलपासून, मी तर म्हणतो की आपल्याला पहिली दुसरीपासून ही मुवमेंट सुरू केली पाहिजे की मुलांनी काय करायचं आहे आणि त्यांचं क्रिएटिव्ह डिस्ट्रप्टिव्ह थिंकिंग कसं करायचं आहे आणि त्यांचं ओरिएंटेशन कसं करायचं आहे. केवळ PG आणि ह्याला अंडर ग्रॅज्युएशनलाच ते असं होण्याची गरज नाही, तर गव्हर्नमेंट तिथे बऱ्यापैकी मागं पडते. आणि म्हणून माझी भिस्त जी आहे ती ह्या तरुण पिढीकडे आहे. त्यांनी गव्हर्नमेंट ते प्रेशर केलं, तुम्ही आमच्यासाठी काय करता. त्यांनी खरं विचारलं पाहिजे. कोणी विचारत नाही दुर्दैवाने की तुम्ही काय. आम्ही नेहमी जिथे जातो तिथे बरेच लोक याबाबतीत अनभिज्ञ आहेत की पुढे काय होणार आहे. पण मला वाटतं की एक लाट आली पाहिजे आणि तरुणांच्याकडून लाट आली पाहिजे. बाकीच्या गोष्टी सोडून द्या, पण भविष्यासाठी जर असेल तर चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये काय केलं पाहिजे आणि शासनाचा त्याच्यामध्ये रोल काय आहे आणि शासनाचा मेजर रोल आहे. तर हे तुम्ही तरुण पिढीने शासनावरती इम्प्रेस करणं गरजेचं आहे. अन्यथा मला नाही वाटत की काही सध्या चाललेलं आहे किंवा काही होऊ शकेल. धन्यवाद सर. म्हणजे आपल्या मतानुसार फक्त शाळा किंवा कॉलेजची लेवलच नाही, तर अगदी प्रायमरी लेवल पर्यंत जाऊन जर तिथून म्हणजे जसं आपण म्हणतो की ती एखादी गोष्ट वरून खाली येण्यापेक्षा ती खालून वरपर्यंत अशी जर गेली तर त्याचे लॉंग टर्म आपल्याला त्याचे जे बदल आहेत किंवा रिफॉर्म जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील, असंच आपल्याला म्हणायला मला याच्यामध्ये म्हणजे मी खरं काय शिक्षणामध्ये तज्ज्ञ नाही, आपण सगळं त्याच्यामध्ये तज्ज्ञ आहात. पण माझा पर्सनल असं वाटतं की आपण शिक्षण देतो, आपण चांगलं त्यांना लाईफ स्किल्स देतो, हे सगळं करतो, पण आपण त्यांची क्रिएटिव्हिटी संपवतो, मुलांची क्रिएटिव्हिटी संपवतो. आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये क्रिएटिव्हिटी हा एक मेन इन्ग्रेडियंट असणार आहे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, आणि तोच मेजर इन्ग्रेडियंट असणार आहे. लाईफ स्किल हे कायमस्वरूपी चालू राहतील. सध्या आपल्याकडे शिक्षण म्हणजे त्याला कोणाचा दोष असं नाही आहे, पण ते एक असं क्रिएटिव्हिटीची स्मशानभूमी आहे. शाळेतले क्रिएटिव्हिटीची स्मशानभूमी मी शाळांना समजतो, कारण आपण त्याच्यावरती खूप काही देतो मग या सगळ्या गोष्टी, आणि मग ती क्रिएटिव्हिटी कुठेतरी हे केली जाते, क्रिएटिव्हिटी करत नाही. मग कुठेतरी तुमच्यासारख्या लोकांनी की चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर मेजर 70-80% फोकस मुलामध्ये जी क्रिएटिव्हिटी आहे त्या क्रिएटिव्हिटीला कसं फायर करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. आणि भारतीय माणूस तसा क्रिएटिव्हिटीच्या साठी खूप नावाजलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल, कारण तुम्ही त्या क्षेत्रातल्या आहात. राल्फ वॉल्डो एमर्सन नावाचा एक अमेरिकन तत्ववेत्ता होता, बिचारा गेला अलीकडेच. त्यांनी असं म्हटलंय की इंडियन्स हॅड रिच्ड समिट ऑफ थॉट 5000 years ago. म्हणजे 5000 वर्षापूर्वीच एक असे भारतीय माणसाने वैचारिकतेची अत्युच्च सीमा गाठलेली होती. त्यामुळे आपण ते तसे आहोत, पण आपण सध्या काय झालेलं आहे की आपलं लक्ष कुठे आहे की चांगलं आहे की परीक्षा पास होणं, हे सगळ्या गोष्टी आहेत, पण क्रिएटिव्हिटी हे एक मेन इन्ग्रेडियंट पुन्हा एकदा कुठेतरी सुरू करणं गरजेचं आहे. आपण म्हणालात सर की जी क्रिएटिव्हिटी जी आहे ही क्रिएटिव्हिटी आपण खरं तर जपली पाहिजे. जसं उदाहरणार्थ आपण जपानमध्ये वगैरे पाहतो की जी मंडळी आउट ऑफ द बॉक्स विचार करतात त्यांच्यासाठी वेगळी अशी टीम अपॉइंट केली जाते की त्यांनी आपलं वेगळेपण जे आहे ते तिथे प्रूव्ह करायचं असतं. जसं उदाहरणार्थ आपण एक बघतो की पूर्वीच्या ज्या गाड्या ज्या आहेत, फोर व्हीलर कार ज्या आहेत, त्यांची जी डोअर्स आहेत ती अशी आपण पाहिलं तर ती हॉरिझॉन्टल उघडत असायची. परंतु ज्यावेळेस निसान सारख्या किंवा इतर या कंपन्या आहेत त्यांनी विचार केले की अरे ही डोअर जी आहे ती जर आपण व्हर्टिकल जर ओपन केली तर, आणि त्याच्यातून मग ज्याला आपण बटरफ्लाय कार जे म्हणतो, तर या बटरफ्लाय कार या कॉन्सेप्टचा उगम झाला आणि त्या कार ज्या आहेत त्याला जगामध्ये खूपच मागणी मिळाली. म्हणजे ज्याला आपण म्हणूया की चाकोरी बाहेरचं जे जगणं आहे किंवा ज्या चाकोरी बाहेरचं जे विचार आहे किंवा ह्या कल्पना आहेत, त्या कल्पनांना आता खऱ्या अर्थाने आता उभारी द्यायला हवं, असं आपल्याला याच्यातून संदेश देता येऊ शकतो. याच्यामध्ये असं आहे की आता आउट ऑफ बॉक्स तुम्ही म्हटलेला आहात. चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे थोडीशी अजून आपल्याला एक स्टेज वरती जायचं आहे. विदाउट बॉक्स, तिथे बॉक्सच नाही आहे, म्हणजे काहीच नाही आहे, पण आपल्याला त्याचा विचार करायचा आहे आता की वी हॅव टू गो लिटल हायर.
कारण आपली कॉम्पिटिशन जी आहे ती आता फार 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 कॅप्चर केलेल्या लोकांशी आहे. अमेरिकेचा GDP आहे तो $21 ट्रिलियन आहे. चीनचा आहे तो $14 ट्रिलियन आहे. आणि आपण कुठेतरी $2.8 ट्रिलियन वरती आहोत आणि लोकसंख्या 136 कोटीची आहे. त्यामुळे आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे त्यांच्याही पलीकडे आपल्याला जायचं आहे. त्यामुळे मला वाटतं की अशी पिढी तुम्ही तयार करता आहातच. त्याबद्दल आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद सर. आजचं सेशन खूप छान झालं. माझा मित्र प्रशांत ऍक्च्युली तो तांत्रिक कारणामुळे आपल्याशी जॉईन होऊ शकला नाहीये. सुरुवातीला काही वेळ तो होता, परंतु नेटवर्क इश्यूमुळे तो आता नाही आपल्यासोबत. तर साहजिकच आपला जो सेगमेंटचा जो उत्तरार्ध आहे त्या उत्तरार्धाकडे वळतोय आपण. विशेष बाब म्हणजे सर की आजच्या ह्या सत्रामध्ये आपण एकंदरीतच मानवाचे जो प्रगतीचा जो आलेख जो आहे हा कसा चढत गेला याचं खूप छान वर्णन आपण केलं की पहिली औद्योगिक क्रांती, दुसरी औद्योगिक क्रांती, तिसरी औद्योगिक क्रांती आणि आता आपण चौथी औद्योगिक क्रांती पाहत आहोत. तर यामध्ये ज्याला आपण म्हणूया की मानव जो आहे या मानवाचं प्रगतीचा आलेख तर वाढतच आहे, परंतु आपल्याला थिंक बियॉन्ड द बाउंड्रीज म्हणजे आपल्याला आपल्या ज्या सीमा आहेत या सीमांच्याही पलीकडे आपल्याला जाऊन जर आपण विचार केला तरच आपलं ज्याला आपण म्हणणार आहोत की आपण तग धरू शकणार आहोत. जसं सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट म्हणजे जो यामध्ये जो सर्व्हाइव्ह होणार आहे तोच म्हणजे जो जिता वही सिकंदर असं म्हणायला हरकत नाही की जो यामध्ये जो गेला पुढे तो नक्कीच पुढे सरकणार आहे. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर की आजच्या आपल्या या सत्रामध्ये बरेचसे शालेय विद्यार्थी आणि कॉलेजचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले. तर त्यांचे प्रातिनिधिक प्रश्न तर आपण घेतले. तर नक्कीच आजच्या या सेशन मधून आपण ज्या वेगवेगळ्या सूचना दिल्या किंवा त्यांना आपण ज्याला आपण जंक स्टार्ट किंवा त्यांना एक पुश केलं की असं आपण बघा येणाऱ्या काळामध्ये अशा गोष्टी आहेत. तर त्यासाठी तुम्ही त्यांना एक प्रकारे अवेअर केलं की येस these आर द थिंग्स टू हॅपन इन फ्युचर. तर आपल्या ह्या सर्व गोष्टींचा नक्कीच आपले विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सर्व जी टीम जी आहे ते नक्कीच विचार करतील आणि आपल्या या आजच्या या सत्राचा नक्कीच त्यांना सकारात्मक असा आपल्याला बदलाव हा झालेला दिसेल असं मला वाटतं. विशेष म्हणजे आपण या ठिकाणी आजच्या अनफोल्ड करिअर परिवाराच्या टीमच्या वतीने आम्ही तुम्हाला जी विनंती केली या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल मी आमच्या ह्या सर्व टीमच्या वतीने मी आपले आभार मानतो. आणि नक्कीच आपला आजचे हे सत्र हे सर्वांसाठी दिशादर्शक ठरेल असा एक आशावाद घेऊन मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर. थँक्यू सर.